मित्रांनो, आमचं पिकअप झालेलं आहे बघा संगमवाडीवर. संगमवाडीच्या पुढं अशी संध्याकाळी आता वाजले संध्याकाळचे 10. तर आणखीन एवढी ट्रॅफिक आहे बघा. मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत पार्टनर आहेत अशोक गायकवाड. आपली गाडी निघाली आहे बघा वारजेहून आता गाडी जात आहे संगमवाडीला. पार्टनर नाव सांगा तुमचं. अशोक बापूराव गायकवाड. हे आहे बघा आपला पार्टनर एक सचिन. सर्वात काम जास्त आपल्या सचिनचं असते गाडीवर. गायकवाड साहेब बोला सर. ट्रॅव्हल्सवर येण्याच्या आधी काय करत गेल्या? आपण शेतामध्ये त्याच्या अगोदर गाडी कोणती चालवलेली आहे? गाडी ट्रक लाईनला होतो पहिलं. ट्रक लाईन चांगली आहे की लक्झरी चांगली आहे? आता काम तर करायला म्हणलं दोन्ही चांगलंच आहे. नाही ट्रकवर सुकून जास्त आहे की लक्झरी? ट्रॅव्हल्सवर आहे सुकून. आता रातच्याला जरा झोप भेटत नाही. ट्रक लाईनला कसं आहे आपल्या मनासारखं असतंय. झोप आली तिथं लावून झोपू शकतो आपण. ट्रॅव्हल्सवर पॅसेंजरची तकलीफ असते एखादी येतंय बारामधलं. सगळे सारखे नसते सरासरी. कोणी कसं असते तर कोणी कसं असते. तुम्हाला पुण्याला किती वर्ष झालं? इतकं समजा वाढलेला तुम्हाला किती वर्ष वाढलेला? मला 1 ते 1.5 वर्ष झालं पुन्हा लाईन चालून. 1 ते 1.5 वर्ष. इकडे तुम्हाला ट्रॅव्हल्स कोण आणलं? ट्रॅव्हल्स लाईन मध्ये कोण आणलं? कोणी बी नाही आणलं. मी डायरेक्टली ऑफिसला भेटलो. आमचे तिथे एक मॅनेजर आहेत. त्या मॅनेजरला भेटलो. ते म्हणे याच्या पहिले कुठे गेले? मी म्हणलं बस शाबरीज खुरानामध्ये गेलो. 1-2 वर्ष लोकलला गेलो. लाईनवर नाही गेलो. गॅरंटी काय मागली का? नाही, काही नाही मागितलं. मग ते म्हणले थांबा सरांना भेटू. मग सर आले. सरला भेटले. सर म्हणले लायसन दाखवा. लायसन दाखविलं आपण. अनुभव किती वर्षाला मागितला? विचारला अनुभव. एक म्हणलं मला या धंद्यामध्ये 14 ते 15 वर्ष व्हायलेत म्हणलं सर. लायसन आहे माझं 2011चं. बॅच काढलं 13ला. बरं, आता नवीन ड्रायव्हर आपल्या कंपनीत गाड्या येणार आहात. त्या नवीन ड्रायव्हरला काय करावं लागेल येण्यासाठी? आता प्रश्न तर एवढा भारी विचारलाय तुम्ही. आता काय सांगा काय करावं लागेल म्हणजे? नवीन ड्रायव्हरला म्हणजे जिम्मेदारी काय असते गाडीवर? ट्रॅव्हल्सवर जिम्मेदारी काय असते? नवीन लई जणांना मला कमेंट यायला भाऊ मला गाडीवर यायचं त्याच्यासाठी सांगा बरं. तुमचा एक्सपिरियन्स जास्त आहे. माझा बी 14-15 वर्षाचा आहे. माझ्यापेक्षा गायकवाड सिनियर. गायकवाड सांगा बरं. असाच कमीत कमी म्हणलं तरी नवीन ड्रायव्हरला 4-5 वर्षाचा तरी अनुभव पाहिजे. पॅसेंजर जिम्मेदारी काय असते ट्रॅव्हल्सवर? जिम्मेदारी म्हणजे काय आपलीच माणसं म्हणून गाडी कसं आहे व्यवस्थित चालवावं लागते. ट्रॅव्हल्स आहे काचाचं भांड. ओरटाक मारता वेळी विचार करून मारायचा थोडाफार. गाय गडबडी करायची नाही. त्याला कागदपत्र ऑफिसला काय काय जमा करावं लागतात? पहिली गोष्ट तर लायसन पाहिजे. किती वर्ष जुना? कमीत कमी एक 3-4 वर्ष पहिलं. आता माझं तर 10 वर्ष जुनं आहे. 10-15 वर्ष. तुमचं? नाही, नवीन माणसासाठी. माझं तर काय 14-15 वर्ष झाले. माझ्या बरोबर आहे समजा. हो. जिम्मेदारी काय करायचं? मेन जिम्मेदारी लेकरायची. वॉशरूमला सोडल्यानंतर, ढाब्यावर सोडल्यानंतर कसं लक्ष देऊन काम करावं लागते. कुठलं हे असो. बरं, समजा वॉशरूमला आपण जर कस्टमर सोडले म्हणजे त्याला वॉशरूमची दिशा दाखवायची कुठं आहे काय नाही. कोणी जुना असते कोणी नवीन असते. कस्टमर आपले गाडीमध्ये व्यवस्थित मापून घेतली पाहिजे. एखाद्या दिवस तुमच्या संग असं झालं की नाही कुठं कस्टमर ढाब्यावर विसरून राहिलं, कुठं हॉटेलला विसरून राहिलं? होते एखादीवर. ढाब्यावर तर नाही. पंपावर डझन टाकता वेळी एखादी समजा कंडक्टर नवीन असला तर असं होऊ शकते. त्याला सोडल्याच्या नंतर त्याला आणणार कोण?
आणणार म्हणजे एक आपलेच पार्टनर असतात, आपल्या गाड्या असतात एक दोन. पण त्याला फोन करून सांगायचा बाई आमचा कस्टमर पंपावर आहे, त्यांना तुम्ही घेऊन या. असे असं मित्रांनो, ड्रायव्हर ट्रॅव्हल्स जर करायचे असेल तर सर्व अशा जिम्मेदाऱ्या काळजीपूर्वक काम करावं लागते. आपलं ट्रक लाईनचं कसं आहे, ट्रक लाईनवर आपण असतो दोघं जण, एक कंडक्टर एक ड्रायव्हर. इथं कसं आहे 36 पॅसेंजर असतात, त्याच्यामध्ये लेकरं बाळ असतात, कुणाच्या आया बहिणी राहतात, आपल्या पण असतात. हे जिम्मेदारीचं काम आहे, काळजीपूर्वक काम करावं लागेल. आणि आमच्या कंपनीचा रूल्स आहे, इथं ड्रायव्हरला हलगर्जीपणा थोडाही जमणार नाही. काय बरोबर. कंपनीचा रूल्स काय? रनिंग मध्ये ड्रिंक घ्यायची नाही. गाडीवर आमच्या सरासरी दारू 99% ड्रायव्हर आमच्या कंपनीमध्ये नो ड्रिंक वाले आहे. आणि आमच्या कंपनीमध्ये कंपल्सरी बघा, त्यांच्या अंगावर वर्दी आहे, माझ्या अंगावर बी वर्दी आहे. आमचा कंडक्टरच्या अंगावर वर्दी आहे, ते खाकीची वर्दी. वर्दीचे पैसे ते इकडं जायचं तुमच्या मनावर, तिकडं मुंबई गाडी. तसं हे बघू शकता, पुण्याची ट्रॅफिक 10 वाजले तरी आता आपण आलेले आहेत खराडी बायपासला. अशा प्रकारे म्हणजे मित्रांनो, पुण्यात चिखल्यामध्ये ते ऑल इंडियामध्ये चिखल्या समजा बघू शकता.
आपल्याला सचिन नवीन पोराचं ट्रायल्सवर काम करायचं राहिलं तर त्याची जिम्मेदारी काय काय? जिम्मेदारी कस्टमर कुठं सोडून बॅगा वगैरे व्हायच्या आपल्या, हा कस्टमर व्यवस्थित बसवायचं. जर अचानक जर कस्टमर पाठीमागे जर राहिलं हा तर सांगायचं, पुढे यायचं, काउंटर करायचं. हा काउंटर करून नंतर मग बघायचं आहेत व्यवस्थित, नाही नसले तर लगेच ड्रायव्हरला सांगायचं, कस्टमर नाही या सीटचा सांगून टाकायचं. आणि आपली लगेचची जिम्मेदारी कोणाची असते, ड्रायव्हरची असते का कंडक्टरची? लगेचची जिम्मेदारी कंडक्टरची असते, ड्रायव्हरची नाही. लगेच एखादी वेळ विसरलं तर त्याला काय पर्याय? पर्याय काही नाही. कारण तर सचिन नवीन जर पोरं आपल्या कंपनीत गाड्या येणार आहेत तर नवीन पोरं आता समजा त्याला काम करायचं त्याला येऊन कुठं भेटावं लागेल? ऑफिसला शर्मा ट्रॅव्हल्सच्या. आपल्या ऑफिसच्या जिम्मेदाऱ्या काय काय आहेत? जिम्मेदाऱ्या आपल्या गाडी पुसणे, गाडी व्यवस्थित ठेवणे, आणि बॅगा आपल्या कस्टमरच्या कोणत्या सीट नंबर टाकणे त्याच्यावर, हा कस्टमरची बॅग व्यवस्थित सकाळपर्यंत ठेवायचं, काही त्याला होऊ नये म्हणून. मित्रांनो गायकवाडची ड्युटी संपली बघा माजलगावला. आणि माजलगावून बसलेला आहे. तर मित्रांनो ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व आमच्या मॅनेजर साहेबाचा तुम्हाला जर नंबर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर मला फॉलो करून डीएम मध्ये मेसेज करा. तुम्हाला आमच्या कंपनीचा मॅनेजरचा जे ड्रायव्हर असेल त्यांचा मी नंबर देतो तुम्हाला. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.